आलेली आहे। निवडणुकांची घोषणा होऊ शकते का? निश्चितच ही दाट शक्यता आहे। म्हणजे सगळ्यात जास्त मोठी शक्यता हीच आहे की यामध्ये निवडणुका ज्या आहेत, महानगरपालिकांच्या निवडणुका ज्याची सगळेजण वाट बघतात, त्या निवडणुकांची घोषणा ही आज होण्याची शक्यता आहे। जवळपास 29 महानगरपालिका यामध्ये आहेत असं सांगण्यात येते आणि मुख्यतः जे एक अंदाज सांगितला जात होता की ब, क, ड गटाच्या महानगरपालिका नंतर आणि आधी आणि अ गटाची म्हणजे मुंबई महानगरपालिका ही नंतर, मात्र नेमकं काय असेल चित्र आणि कशा प्रकारे चित्र असेल हे आज कदाचित आपल्याला कळणार आहे। दुसरी एक शक्यता ही देखील आहे ती म्हणजे दुबार मतदारांच्या संदर्भात जो आवाज उठवला गेला होता, मग ठाकरे बंधूंकडून असेल किंवा विरोधकांकडून असेल किंवा काही सत्ताधाऱ्यांनी देखील हा आवाज उठवलेला होता, त्यामुळे त्या संदर्भामध्ये या निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाने काही मोठी घडामोड केलेली आहे का किंवा काही मोठे बदल केलेले आहेत का, काही त्यामध्ये निर्णय घेतला आहे का, हे जर घेतला असेल अशा प्रकारचा निर्णय तर तो देखील आज सांगण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजची पत्रकार परिषद ही अत्यंत महत्त्वाची सांगितली जाते। जर मुंबई महानगरपालिकांसह इतर सगळ्या महानगरपालिकांची घोषणा झाली, त्याच्या निवडणुकीची घोषणा झाली, तर आजपासून किमान 35 ते 40 दिवस म्हणजे जानेवारीच्या 20 तारखेपर्यंत कदाचित या निवडणुका ज्या आहेत त्या होऊ शकतात। म्हणजे मतदानाची तारीख ही त्या वेळेपर्यंत असू शकते किंवा त्याच्या पुढे मागे ही डेट असेल 15 ते 20च्या दरम्यान अशी शक्यता आहे। जर आज निवडणुकांची घोषणा झाली तर मात्र सगळ्याच ज्या एकूणच भूमिपूजनाचे कार्यक्रम आहेत किंवा इतर जे सगळे कार्यक्रम आहेत ते बंद करावे लागतील, ते थांबवावे लागतील आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागू होईल आणि आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने महानगरपालिकांचा धुरळा जो आहे, महासंग्राम जो आहे तो सुरू होणार आहे। कारण की मुंबईमध्ये आधीच आतापासून जर आपण पाहिलात तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। गेल्या 5 वर्षातली कामं, 25 वर्षातली कामं ही काढली जात आहेत आणि यापेक्षा आम्ही काय करू शकतो पुढच्या 5 वर्षांमध्ये हे देखील काढलं जातं आहे। त्याच्यामुळे निवडणुकांच्या रंग चढायला सुरुवात झालेलीच आहे। फक्त आता वाट बघितली जायते ती म्हणजे 4 वाजताची। जर 4 वाजता आज निवडणुका जाहीर झाल्या तर मात्र सगळ्यात मोठा महासंग्राम आपल्याला बघायला मिळणार आहे। अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणालात तसं महापालिकेचा महासंग्राम कदाचित सुरू होऊ शकतं, निवडणुकांची घोषणा होऊ शकते। खरं तर अक्षय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या टप्प्याटप्प्याने घेतल्या जातात। आधी नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर असं बोललं जात होतं की जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, महापालिकेच्या निवडणुका देखील टप्प्याटप्प्याने घेतल्या जातील। परंतु आता अशी शक्यता आहे की 29च्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका याची घोषणा आज होऊ शकते। एक नगरपालिका परिषदेच्या निवडणुका आहे नगरपालिकेच्या त्या जवळपास झालेल्या आहेत। त्यातल्या काही नगरपालिकांच्या 21 डिसेंबरची तारीख मतदानाची ठेवलेली आहे। मात्र जिल्हा परिषदेच्या आणि इतर ज्या निवडणुका आहेत महापालिका सोडून त्यांच्यासाठी कोर्टाच्या निकालामुळे त्या आणखीन लांबणीवर पडू शकतात असं काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं होतं। त्यामुळे आता ज्या निवडणुका आहेत त्या महानगरपालिकेच्याच असणार आहेत आणि महानगरपालिकेसाठी सगळी तयारी आहे। आज जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांचे अनेक ठिकाणी उद्घाटनाचे कार्यक्रम आहेत, तसंच मुंबईमध्ये देखील आज 3 ते 4 उद्घाटनाचे कार्यक्रम, भूमिपूजनाचे कार्यक्रम होत आहेत। प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम घेतले जात आहेत, मग पक्षप्रवेश असतील किंवा इतर गोष्टी त्या देखील घेतल्या जात आहेत। त्यामुळे आचारसंहिता लागण्याच्या आधी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता केल्या जात आहेत आणि त्यामुळे लवकरात लवकर या गोष्टी उरकून मग आचारसंहिता लागल्याच्या नंतर मग मात्र काही करता येणार नाही। त्यामुळे धावपळ सध्या सत्ताधाऱ्यांची कुठे ना कुठे सुरू आहे आणि विरोधक देखील तयार आहेत। आता 1 वाजता आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद आहे, 2 वाजता हर्षवर्धन सकपाळ यांची पत्रकार परिषद आहे। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाची जी 4 वाजताची पत्रकार परिषद आहे त्याच्या आधीच्या या 2 महत्त्वाच्या विरोधी पक्षांच्या या पत्रकार परिषदा असतील आणि त्यामध्ये देखील या दुबार मतदानाच्या संदर्भात किंवा या मतदार यादीच्या संदर्भात आदित्य ठाकरे बोलतील अशी शक्यता सांगितली जाते। तर हर्षवर्धन सकपाळ यांचा विषय देखील या निवडणुकांच्या संदर्भातच आहे असं सांगितलं जातं। त्यामुळे 4 वाजताची वाट बघावी लागेल आपल्याला। आज जर निवडणुका जाहीर झाल्या तर आचारसंहिता देखील आज बरोबर आहे अक्षय, तुम्ही आमच्या सोबत असेच रहा। ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन अहिरजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। आत्ताचीच ही मोठी बातमी आहे, 4 वाजता निवडणूक आयोग